शाळांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवणारे कॅफीनयुक्त स्टिंग एनर्जी पेय आणि इतर अपायकारक अन्नपदार्थांच्या विक्रीवर शासनाने बंदी घातल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। अंबरनाथ नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महायुतीचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी भ्रष्टाचार आणि चोरी झाली पाहिजे, फक्त त्याचे प्रमाण कमी हवे असे उघडपणे म्हटल्याने शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। समर्पित मालवाहू रेल्वे मार्गासाठी रोठे येथील रेल्वे फाटक बंद करून उभारलेल्या भुयारी मार्गात वीज खंडित झाल्यामुळे पाणी व चिखल साचत असून या अडथळ्यामुळे केळवे रोड पूर्व भागातील आदिवासी विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली असून कुडाळ तालुक्यातील आकेरी येथे एका व्यक्तीचा पुरात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। अलिबाग परिसरात मुदत संपून जुलै महिना उजाडला तरी महावितरणकडून जून महिन्याची वीज देयके वाटप न केल्यामुळे ग्राहकांसमोर वीज बिल भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे।